नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर एकाच मंचावर आज येणार आहेत. त्यामुळे कोकणामध्ये पुन्हा शिमगा बघायला मिळणार का अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. दोघेही एकमेकांच्या शेजारी बसणार असल्याचंही समजतंय. तब्बल 15 ते 20 वर्षांनंतर हे दोघेही एकमेकांच्या शेजारी बसणार असल्याचं समजतंय. उद्घाटनापूर्वीच श्रेयवादाचं राजकारण देखील सिंधुदुर्गात रंगलेलं आहे. मानापमान नाट्य शिगेला पोहोचलेलं आहे. सिंधुदुर्ग विमानतळाच्या म्हणजे चिपी विमानतळाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज होणार आहे आणि या कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खुर्च्या शेजारीच असणार असल्याच्या मुद्द्यावरून आता जोरदार चर्चा रंगताना दिसतेय. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, व्यासपीठावर ठाकरे आणि राणेंच्या खुर्च्या शेजारी असल्याचं आता समोर येत आहे. या एकंदरीतच मुद्द्यावरनं जोरदार चर्चाही रंगली आहे. शिवाय मानापमान नाट्य शिगेला पोहोचल्याचं समोर येत आहे. श्रेयवादाचं राजकारण तर आहेच. उदय, सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल? कोकण म्हटलं तर कोकणचा गजाली असेल, राजकारण असेल आणि त्याचबरोबर कोकणामधला दशावतार असेल, अशा सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. मग कारण निमित्त कोणतंही असो आणि राजकीय व्यासपीठ असेल तर मग उदाहरणच येते असं सगळ्या गोष्टीला. बहुचर्चित चिपी विमानतळाचं उद्घाटन लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे आणि या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित राहणार आहेत. मी नुकताच या एअरपोर्टच्या आतमध्ये जाऊन पाहणी केलेली आहे आणि तिथे मुख्य व्यासपीठावरती जिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बसणार आहेत त्यांच्या शेजारच्याच उजव्या हाताजवळ असलेल्या खुर्चीवरती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खुर्ची जी आहे ती नेमण्यात आलेली आहे. ते तिथे आसनस्थ होणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार हे बसणार आहेत. एकाच व्यासपीठावरती हे दोन नेते येणार असल्यामुळे साहजिकच आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांचं, राजकीय वर्तुळाचं लक्ष या संपूर्ण व्यासपीठाकडे लागलेलं आहे. इथे नेमकं काय घडणार आहे, काय शाब्दिक चकमक उडेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सध्या मी आहे सिंधुदुर्ग एअरपोर्टवरती आणि या सिंधुदुर्ग एअरपोर्टवरती कशी तयारी केलेली आहे तेच आपण इथे दाखवणार आहोत. आपण इथे माझ्या मागे पाहत असाल हे आहे सिंधुदुर्ग एअरपोर्ट आणि या सिंधुदुर्ग एअरपोर्टवरती सर्वात आधी जी ट्रॅव्हल एजन्सी ट्रॅव्हलिंग करणार आहे ती अलायन्स एअर आहे. आपण इथे पाहत असाल त्यांचं हे रिझर्वेशन काउंटर आहे आणि त्याचबरोबर आपण इथे संपूर्ण हा परिसर पाहू शकतो. एअरपोर्ट पूर्णपणे सजवण्यात आलेला आहे. फुलांचं सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे. जर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर इथे सुरक्षा व्यवस्था जी आहे ती देखील मोठ्या प्रमाणात इथे ठेवण्यात आलेली आहे. आपण इथे पाहू शकतो सर्वांना एक आतमध्ये सर्वांना चेकिंग करून आतमध्ये सोडलं जात आहे. आणि या साईडला जर आपण थोडं आलो तर एकूणच कोकणचं सिंधुदुर्गची संस्कृती जी आहे ते दाखवणारं एक होर्डिंग आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. एव्हा कोकण आपलो तसा, कोकण जोडत आहोत जगाशी, महाराष्ट्र पर्यटन सिंधुदुर्गामध्ये आपले स्वागत करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मुख्य होर्डिंग असलेलं हे होर्डिंग जे आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर इथे लावण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नकाशा आणि सिंधुदुर्गची संस्कृती दाखवणारं एक चित्र जे ते इथं रेखाटण्यात आलेलं आहे. समुद्र असेल, नारळीच्या बागा असतील, उंच देवळं असतील, त्याचबरोबर भगवा झेंडा आणि इतर लोककला जी आहे संस्कृती ती या संपूर्ण नकाशावरती इथे साकारण्यात आलेली आहे. एकूणच कोकणची संस्कृती जी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते आहे. अतिशय सुंदर सजावट करण्यात आलेली आहे. मात्र या सगळ्या सजावटीबरोबरच एकूणच सिंधुदुर्गाचं राजकारण जे आहे ते देखील प्रचंड तापलेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात संघर्ष काही नवीन नाही आहे. मात्र आज हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावरती येणार आहेत. अगदी शेजारच्या खुर्च्यांवरती देखील बसणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या व्यासपीठाकडे लागलेलं आहे. बिलकुल. उदय, आसन व्यवस्था नेमकी कशी असेल याबद्दल तर आपण माहिती दिली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे बाजूबाजूच्या खुर्च्यांवरच बसणार आहेत हे देखील आपण सांगितलं. पण मानापमान नाट्य देखील या सगळ्या सोहळ्यावरनं रंगताना दिसतंय. भाजपचे काही नेते नाराज असल्याचं देखील समोर येताना दिसतंय. उदय, त्यामागे नेमकं काय तथ्य आहे, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? राज्यामध्ये कुठलाही मोठा विकास प्रकल्प असेल, त्याचं उद्घाटन असेल, त्या उद्घाटनामध्ये निमंत्रण देण्यावरून देखील आपल्याला अनेक वेळेला मान अपमान जे आहे ते पाहायला मिळत असतं. यावेळेला देखील
या उद्घाटन कार्यक्रमाला, लोकार्पण कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही आहे। त्यामुळे तिथे देखील मानापन नाट्य जे ते आपल्याला इथे पाहण्यात येते। त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या कार्यक्रमाला निमंत्रण देणार का याबद्दल देखील प्रश्न उपस्थित केले जात होते। मात्र सर्व प्रोटोकॉलची काटेकोरपणे पालन करत राज्य सरकारकडनं म्हणजेच MIDCचा हा कार्यक्रम आहे, त्यांनी अधिकृतपणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रोटोकॉलनुसार निमंत्रण जे आहे ते देण्यात आले आणि त्यांना इथे मान सन्मानाने देखील बसवण्यात येणार आहे। मात्र असं असलं तरी देखील हा चिपी विमानतळ जो आहे तो इथे आणण्यामागे, तो पूर्ण तो करण्यामागे भाजपचे नेते असतील, विशेष करून केंद्रीय मंत्री नारायण राणे हे असतील, त्याचबरोबर शिवसेनेचे नेते असतील, यांच्यामध्ये एक चढाओढ लागलेली आहे। श्रेयवाद जो आहे तो चढाव लागलेला आहे। या विमानतळाच्या अवतीभोवती या विमानतळाकडे येणारा जो मुख्य रस्ता आहे, त्या मुख्य रस्ता जो आहे तो दुतर्फा पूर्णपणे होर्डिंगला भरलेला आहे। आम्हीच हा प्रकल्प इथे आणला आणि पूर्णत्वास नेला, ह्याचं श्रेय घेणारे होर्डिंग जे आहे ते संपूर्ण या विमानतळ परिसरामध्ये लागलेली आहेत, पाहायला मिळत आहेत आणि लोकांमध्ये देखील याबद्दल प्रचंड उत्सुकता आणि चर्चा इथे पाहायला मिळते आहे। आज नेमकं व्यासपीठावरती काय घडतं आहे, काही शाब्दिक चकमक उडते का, हे देखील पाहणं आता रंजक ठरणार आहेत। बरोबर 12 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्या विमानाने चिपी विमानतळाच्या रनवेवरती दाखल होणार आहे, त्यांचं विमान दाखल होणार आहे। त्यानंतर या सोहळ्याला मुख्य करून सुरुवात होणार आहे। बिलकुल उदय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या सोहळ्याच्या अनुषंगानं ज्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स असतील, घडामोडी असतील, त्या आपल्याकडनं आम्ही निश्चितपणे जाणून घेणारच आहोत। आपण पाहिलं आसन व्यवस्था नेमकी कशा पद्धतीची असणार आहे या लोकार्पण कार्यक्रमादरम्यानची आणि सोबतच जे मानापमान नाट्य सध्या घडतंय, विरोधी पक्षनेत्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं गेलेलं नाही या मुद्द्यावरनं विरोधी पक्षनेते नाराज असल्याचं देखील समोर येताना दिसतंय। पुढच्या बातम्या आता आपण बघूया। ही बातमी आहे आयकर विभागाच्या कारवाई संदर्भातली। बारामतीतल्या श्रायबर डायनामिक्स या कंपनीमध्ये तिसऱ्या दिवशी सुद्धा आयकर विभागाची चौकशी सुरूच असल्याचं समजतंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आणि साखर कारखान्यांवर आयकर विभागानं छापे टाकलेले आहेत। बारामती परिसरात आणि दौंड परिसरात देखील आयकर विभागानं चौकशी सुरूच ठेवलेली आहे। या कारवाईचा आजचा हा तिसरा दिवस आहे। तब्बल 48 तास उलटून गेले तरी देखील आयकर विभागाचे अधिकारी श्रायबर डायनामिक्स कंपनीमध्येच तळ ठोकून आहेत। दुसरीकडे नंदुरबारच्या शमशेरपूरमधल्या अयान मल्टीट्रेड साखर कारखान्यात 2 दिवस आयकर विभागाकडून छापासत्र सुरू होतं। यावेळेला आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयातल्या कागदपत्रांसह कम्प्युटर्स आणि इतर गोष्टींची झाडाझडती घेतली। या कारवाईबाबत अयान मल्टीट्रेड आणि आयकर विभाग या दोघांनीही अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही। आयकर विभागाची या 2 ठिकाणी कारवाई सुरूच असल्याचं समोर येत आहे। बारामतीमध्ये 48 तास उलटून गेले तरीही आयकर विभागाची कारवाई सुरू आहे, तर दुसरीकडे अयान मल्टीट्रेड कारखान्यात सुद्धा छापासत्र आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचं सुरू होतं। बारामतीमध्ये मात्र तिसऱ्या दिवशी सुद्धा छापेमारी अजूनही सुरूच आहे। आयकर विभागाच्या या कारवाईवरून राज्यामध्ये जबरदस्त राजकारण सध्या सुरू असल्याचं एकंदरीतच बोललं जात आहे। आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आणि साखर कारखान्यांवर आयकर विभागानं छापे टाकलेले होते। बारामती आणि दौंड परिसरात आयकर विभागानं आपली कारवाई, आपली चौकशी सुरूच ठेवलेली आहे। बारामतीमधल्या या कारवाईचा आजचा हा तिसरा दिवस आहे। 48 तास उलटून गेलेत, मात्र अजूनही आयकर विभागाचे अधिकारी श्रायबर डायनामिक्स कंपनीमध्ये तळ ठोकून आहेत। तर नंदुरबारच्या शमशेरपूरमधल्या अयान मल्टीट्रेड साखर कारखान्यात सुद्धा सलग 2 दिवस आयकर विभागाकडून छापासत्र सुरू होतं आणि यावेळेला आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कार्यालयातल्या कागदपत्रांसह कम्प्युटर्स आणि इतर गोष्टींची झाडाझडती सुरू होती। बारामतीमधली जी कारवाई आहे आयकर विभागाची, त्या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेण्यासाठी थेट जाऊया। आपले बारामतीचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, श्रायबर डायनामिक्समध्ये अजूनही कारवाई सुरूच असल्याचं समोर येत आहे। तब्बल 48 तास उलटून गेले, तिसरा दिवस आहे आजचा, तरी देखील ही कारवाई सुरू आहे। जितेंद्र, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगाल? अजिंक्य, आपण पाहिलं एकंदरीत जे संपूर्ण राज्यामध्ये जे खाजगी साखर कारखाने आहेत किंवा अजित पवारांचे कारखाने आहेत आणि किंवा त्यांचे कुटुंबीय
काय असतील त्यांच्यावर इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केलेली आहे. परंतु बारामतीतील ही जी सायबर डायनॅमिक्स कंपनी आहे ही फार मोठी कंपनी आहे. या कंपनीमध्ये साधारणतः 600 ते 700 लोक काम करतात आणि भारतामध्ये पंजाब, तामिळनाडू आणि बारामती अशा ह्या 3 कंपन्या आहेत. देशामध्ये 30 कंपन्या या सायबर डायनॅमिक्स कंपनीच्या आहेत. बारामतीची ही डायनॅमिक्स कंपनी आहे. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून 9 ते 10 लाख लिटर दूध संकलित केलं जातं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बाय प्रोडक्ट्स केले जातात. त्याच्यामध्ये चीज असेल, दूध पावडर असेल, एनर्जी ड्रिंक असेल, अशा सगळं असताना कंपनी सर्व नियमात असताना परवा 7 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून या कंपनीमध्ये इन्कम टॅक्सच्या 5 अधिकारी आणि 7 CRPFचे जवान त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. संपूर्ण त्या ठिकाणचे असणारे कॅम्प्युटर्स असतील, त्या ठिकाणचे महत्त्वाचे जे काय प्रमुख काम करतात अधिकारी त्यांचे मोबाईल त्यांनी ताब्यामध्ये घेतलेले आहेत आणि सर्व असं असताना आज साधारणतः 48 तास उलटून जाऊन देखील ही चौकशी सुरू आहे. मग असं असताना आता या अधिकाऱ्यांना नाही, पण जितेंद्र, या कारवाईचं नेमकं काय स्वरूप आहे? म्हणजे आपण झाडाझडती घेतल्याचं सांगितलं, कशा पद्धतीनं ही सगळी कारवाई 2 दिवस झाले तरी सुरू असल्याचं सांगितलं, पण याचं नेमकं काय स्वरूप आहे? आयकर विभागाकडून काही माहिती या संदर्भात दिली गेली आहे का? या छापा सत्रांमागे नेमकं काय कारण आहे याबद्दल काही सांगितलं गेलंय का? काही खुलासे याबद्दलचे होऊ शकलेत का जितेंद्र? अजिंक्य, आपण एकंदरीत 7 तारखेपासून या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कुठलाही अधिकारी या कंपनीच्या बाहेर त्या ठिकाणी येत नाही आणि कुणाला कुठल्या प्रकारचा खुलासा त्या ठिकाणी अजूनपर्यंत त्यांनी दिलेला नाही. कुठली कागदपत्र त्यांना हाताला लागलेले आहेत, काय चौकशी ते करतायत, कशाची चौकशी करतात याचा थांगताप्पा त्यांनी अजून कुणालाही लागून दिला नाही. या अधिकाऱ्यांनी येथे जे सर्व महत्त्वाचे अधिकारी काम करतात सायबर डायनॅमिक्समध्ये या सर्वांचे मोबाईल काढून घेतलेले आहेत. त्यामुळं आता या 3ऱ्या दिवशी देखील हे अधिकारी कुठल्या प्रकारची चौकशी करतात हे अजून देखील आपल्याला कळू शकलेलं नाही. एकंदरीत सर्व चौकशी झाल्यानंतरच आपल्याला ते स्पष्ट करतात का हा देखील प्रश्न आहे. आणि ही शेतकऱ्यांची कंपनी आहे, शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेली ही सायबर डायनॅमिक्स कंपनी आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं दूध या ठिकाणी येतं. जर या कंपनीला जर भविष्यात जर इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली, जर यांचं दूध यायचं जर बंद झालं तर शेतकऱ्यांवर फार मोठं संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे हे अधिकारी आता कशा पद्धतीने चौकशी करतात हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. 48 तास उलटून गेले तरी देखील अजूनही 3ऱ्या दिवशी ही कारवाई बारामतीमध्ये सुरू आहे. नंदुरबारमध्ये देखील अशाच प्रकारची कारवाई अयान मल्टीट्रेड साखर कारखान्यामध्ये 2 दिवस आयकर विभागाकडून करण्यात आली. त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. निलेश पवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. निलेश, आयकर विभागाच्या या कारवाईबद्दल काही माहिती आतापर्यंत मिळू शकली आहे का? कारण या अयान मल्टीट्रेडमध्ये 2 दिवस आयकर विभागाचे अधिकारी तळ ठोकून होते, झाडाझडती घेतली गेली, कागदपत्र तपासली गेली. कारवाईचं नेमकं स्वरूप काय होतं आणि काही खुलासा याबद्दलचा झालेला आहे का? निलेश, गेले 56 तास झाले आहे या अयान मल्टीट्रेड साखर कारखान्यात आयकर विभागाचे अधिकारी आत गेलेले आहेत. मात्र अद्यापही अयान मल्टीट्रेड प्रशासन असो की आयकर विभाग असो यांनी या कारवाईबाबत कुठलाही खुलासा केलेला नाही. जो काही साखर कारखाना आहे त्याच्या आवारात गाड्यांची मोठ्या प्रमाणात आवन जावण सुरू आहे. मात्र आत काय चालू आहे याबद्दल बोलण्यास कोणीही तयार नाही. सर्वजण स्पष्टपणे नकार देतात. आयकर विभागाचं जे पथक आले त्यात 6 अधिकारी आणि त्यानंतरून दुसऱ्या दिवशी CRPFच्या 4 जणांचं एक पथक, असं जवळपास 10 अधिकाऱ्यांकडून ही सगळी झाडाझडती सुरू असल्याचं बोलल्या जात आहे. जे काही सगळे संगणक आहे त्याच्या हार्ड डिस्क सुद्धा जप्त केल्या जात असल्याचं सूत्रांनी बोलल्या जात आहे. मात्र याबाबत कोणीही ऑथोराइजली बोलण्यास तयार नाही. 2 दिवस झाले सतत प्रतिनिधी तिथे जाऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र मीडियाला पण टाळल्या जात आहे. साधारणतः आज दिवसभरात आयकर विभागाची ही कारवाई पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. त्यानंतरून जर कारखाना प्रशासन किंवा आयकर विभाग कोणी बोलेल का, आता याकडे सगळ्यांच्या लक्ष लागून आहे. बिलकुल. निलेश, कारवाईचं नेमकं स्वरूप काय त्याबद्दल तरी काही माहिती मिळू शकली का? कारण
आपण सांगितलं तसं 56 तासांहून अधिक काळ उलटून गेलाय, अजूनही कारवाई सुरूच असल्याचं समजतंय. कोणकोणत्या बाबतीत या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना शंका आहे का, काही अनियमितता आढळली आहे का, त्याबद्दल काही बोललं गेलंय का? कारण इतके तास झाले अजूनही ही कारवाई सुरू आहे, त्यामुळे उत्सुकता तर ताणली गेलेलीच आहे. परत या सगळ्या छाप्यांचं स्वरूप नेमकं काय, नेमकी कारणं काय यामागची, याबद्दल देखील आता चर्चा सुरू आहे. राजकीय रंग अनेक बाबींमध्ये दिला जातोय, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. निलेश, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगाल? खरं तर 1996 मध्ये पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखाना नावाने हा सगळा साखर कारखाना या शमशेरपूर परिसरात नावारूपायला आला होता. मात्र 2014 मध्ये अवसानात गेलेला हा कारखाना राज्य सहकारी बँकेने लिलावात 47 कोटींना विकला होता. आणि त्यावेळेस ॲस्टोरिया ॲग्रो इंडस्ट्रीज ही पुण्याची जी कंपनी आहे तिने हा सगळा कारखाना 47 कोटींना लिलावात घेतला होता. आणि 3 वर्षापूर्वी याचं नाव बदलून आयान मल्टीट्रेड LLP असं ठेवण्यात आलेलं आहे. हा जो साखर कारखाना सचिन शृंगारे नामक व्यक्तींनी घेतलेला आहे, ते पार्थ पवारांचे निकटवर्तीय मानल्या जातात. आणि त्यावेळेस हा साखर कारखाना 47 कोटीला या कंपनीने घेतला होता. त्यावेळेस या कारखान्याची मालमत्ता ही 130 कोटीच्या घरात असल्याचा आरोप वारंवार केला जातो. हे 130 कोटीची मालमत्ता असलेला हा सगळा कारखाना 47 कोटींना विकला तरी कसा, हा सगळा प्रश्न वारंवार उपस्थित केला गेला. याकडे दुर्लक्ष देखील झालं. मात्र आता ह्याच अनुषंगाने काही चौकशी होते का, याबाबत काही आयकर विभाग तशा काही कागदपत्रांची पडताळणी करताय का? पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेनं या कारखान्याला कोट्यवधी रुपयाचं कर्ज मंजूर केलं होतं. हे कर्ज तरी कसं मंजूर झालं? 47 कोटीच्या अगेन्स्ट 100 कोटीहून अधिकचं कर्ज दिल्याचं बोललं जात आहे. आता याबाबत काही झाडाझडती घेतली जाते का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागून आहे. बिलकुल. निलेश आणि जितेंद्र, धन्यवाद. आपण दोघांनीही या संदर्भातली माहिती दिली त्याबद्दल, आणि या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला आपल्याकडनं आम्ही घेणारच आहोत. आपण पाहिलं, छापासत्र अजूनही सुरूच असल्याचं दिसतंय, मात्र कोणत्याही प्रकारचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. अविनाश भोसलेंसह 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची ही बातमी आहे. जमीन नोंदणीमध्ये दिशाभूल केल्याचं हे प्रकरण आहे, आणि दिशाभूल केल्याप्रकरणी पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते. दुय्यमसह निबंधकांकडून विश्रांतवाडी पोलिसात या संदर्भातली तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यासह एकूण 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जमीन नोंदणीमध्ये दिशाभूल केल्याच्या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसात हा गुन्हा दाखल झालाय. दुय्यमसह निबंधकांकडनं हा गुन्हा विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे. संगमवाडी इथल्या जमिनीच्या खोट्या नोंदी असल्याचं समोर आलं. दस्तांमध्ये त्यांची जमीन नमूद न करता ती विक्री करणाऱ्या व्यक्तीची असल्याचं भासवण्यात आल्याचं देखील समोर येत आहे. नमस्ते महाराष्ट्रमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लस तुमच्या DNA मध्ये बदल करते का? लस घेतल्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का? असे काही प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर आता अशी एक जागा आहे जिथं तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात, आणि तीही तुमच्या फोनवर. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोरोना विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करायचंय, आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं लगेचच मिळतील. वाट कसली पाहताय? कोरोना संदर्भात असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सॲप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा 7977773753 या क्रमांकावर. महत्त्वाच्या घडामोडींसह नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.